पोचलो आहोत थंड हवेच्या ठिकाणी, ते म्हणजेच महाबळेश्वर. तर महाबळेश्वरमध्ये आज आणि उद्या 2 दिवस आपण असणार आहोत आणि वेगवेगळे ब्लॉग्स आपण इथे शूट करणार आहोत. तर बघत राहा. आपल्या स्टेच्या बाहेरच हे भलं मोठं असं औदुंबरचं वृक्ष आहे बघा. आणि ह्याला इकडे हे पण उंबर पण लागले आहेत. तर संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि आता आपण चाललो आहोत एक सुंदर व्ह्यू बघण्यासाठी, लेक व्ह्यू बघण्यासाठी, ती म्हणजे वेण्णा लेक. तर चला. तर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय हेच आमचं स्टे आहे, आजचं होमस्टे आहे गॅलेक्सी. तर हे ऑन द वेच आहे, महाबळेश्वरच्या ऑन द वेच आहे आणि एकदम बजेटमध्ये आहे. आता संध्याकाळचं सनसेट पाहण्यासाठी आपण आलेलो आहे वेण्णा लेकवर. आणि वेण्णा लेकवरती भरपूर गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता. भरपूर बोटिंग सुरू आहे. तर मागच्या वेळी मी जेव्हा इथे आले होते तेव्हा बोटिंग केलं होतं, त्यामुळे मी आत्ता काही बोटिंग करणार नाही आहे. तो जस्ट आम्ही सनसेट बघायला इथे आलो आहे. इथे एक कुल्हड़ चाय पिणार आहे. महाबळेश्वरला आला तर वेण्णा लेकवरती आरामात एक संध्याकाळ तुम्ही घालवू शकता. खूप सारं खाण्याचे डिशेस आहेत, त्यानंतर हॉर्स रायडिंग आहे, बोटिंग करू शकता. Very unexpected,
वेण्णा लेक फिरून आता आपण आलेलो आहे डिनर करायला हॉटेल जिंजरमध्ये. बघूया आता मेन्यू कार्डमध्ये काय काय आहे पाहायला मिळतं. मस्त हॉटेल आम्हाला मिळालं आहे जिंजर हॉटेल आणि खरंच खूप इकडचं मस्त डिझायनिंग खूप मला आवडलं आणि बाहेर आपल्याला इतकं सुंदर व्ह्यू दिसते महाबळेश्वरचं. मस्त असं सुंदर व्ह्यू बघत बघत आता आम्ही छान असं गरम गरम बिर्याणी आणि चिकन खाणार आहोत.